नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे। मार्च 2025 चे वेतन देयके पेड इन एप्रिल सादर करताना प्रशासनाने नवा निर्देशासह परिपत्रक जारी केले आहेत। या अपडेटमध्ये कोणते महत्त्वाचे नियम आहेत आणि कर्मचाऱ्यांना याचा कसा फायदा होईल किंवा परिणाम होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। अजूनही तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळतील। वेतन देयके सादर करण्यासाठी नव्या तारखा जाहीर। प्रशासनाने मार्च महिन्याच्या वेतनासाठी एक ठराविक वेळापत्रक जाहीर घोषित केले आहे। त्यानुसार वेतन देयके प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण होणार आहे। 28 मार्च 2025 मुख्याध्यापकांनी DDO 2 कडे देयके फॉरवर्ड करण्याची अंतिम मुदत। 1 एप्रिल 2025 हायस्कूल मुख्याध्यापक आणि गट शिक्षण अधिकारी यांना हार्ड कॉपी पंचायत समितीसह लेखा अधिकारी यांना सादर करण्याची अंतिम तारीख। 3 एप्रिल 2025 पंचायत समितीसह लेखा अधिकारी हे देयके तपासून मुख्याध्यापकांना परत देण्याची अंतिम मुदत। 4 एप्रिल 2025 मुख्याध्यापकांनी लेखा शाखा शिक्षण विभाग हार्ड कॉपी जमा करण्याची अंतिम तारीख। महत्त्वाचे निर्देश NPS कपात आणि DA फरक। PRAN क्रमांक असलेल्या कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याच्या वेतनामधून NPS कपात नियमितपणे केली जाणार आहे। फेब्रुवारी महिन्यात देण्यात आलेला महागाई भत्ता फरक आपोआप शून्य होईल, याबाबत खात्री करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत। कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर सूचना। वेतन वेळेत मिळण्यासाठी सर्व संबंधित कार्यालयाने देयके सादर करण्यासाठी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे। कर्मचाऱ्यांनी आपल्या PRN क्रमांकाची खातरजमा करून घ्यावी, जेणेकरून NPS कपात योग्य प्रकारे होईल। फेब्रुवारी महिन्यात मिळालेला DA फरक मार्चच्या पगारातून शून्य होणार आहे। कर्मचाऱ्यांनी पगाराची पडताळणी करून खात्री करावी। नवीन अपडेट्स लवकरच येणार आहेत मित्रांनो। सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्त्याबाबत महत्त्वाच्या घडामोडी सातत्याने घडत आहेत। या संदर्भात नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय महाराष्ट्र।